खूपच केली बाई. शांत सोतू सो शांत. हां तर आम्ही का नाही कामाला गेलो तर बरं काही तुम्हाला ते बघून समजलं असेल काहीतरी झालं आणि यांनी दवाखान्यात आहेत म्हणून. तर आम्ही कामाला गेलेलो आणि फोन आला आम्हाला की पहिला आर्यननं फोन केला मला. आर्यन बोलला पप्पा खायला मागवलं का, म्हणजे आज मंगळवार दिवस असतो ना, तर तिथं गावाजवळ बाजार भरतो. त्यानं म्हणला पप्पा खायला पैसे पाठवून द्या की कोणावर तर, आणि त्यांना मागवा म्हणलं. मग मी दुसऱ्या पोरांना फोन केला एक दोन की कुणी गेलं आहे का बाबा बाजारात म्हणून, नाही का, म्हणजे त्यांच्याजवळ मागवता येईल म्हणून. मग त्यांनी म्हणलं नाही कोण म्हणायला लागलं, आम्ही परत आलो हे ते. आणि मग अचानक पुन्हा दुसरा फोन आला आणि त्यांनी मला रोहनचा रडण्याचा आवाज येत होता. मला वाटलं तो काहीतरी मागत असेल करत असेल त्यामुळे, म्हणजे पैसे वगैरे त्यासाठी रडतोय काही की. पण तो पडलाय आणि त्याला लई लागलंय, त्याला 8-9 टाके पडल्यात. तिथं काय आता आम्ही लई लांब बार्शीला गेलेलो, काही सुचना. मग तिथून पोरांना आता काय बोलावं ते कळना. माझं सध्या असं काळीच फुटून गेलंय. रोहनला बघूच वाटेना. मी आत्ता फक्त गेलतो आणि त्याचं ते पूर्ण म्हणजे अंग वगैरे झाकायला लावलं, पहिलं तोंड बघितलं फक्त त्याचं मी. ते कुठं लागलंय काय लागलंय ते काय बघितलं नाही. परत त्यांनी म्हणतात की त्याला म्हणजे प्रायव्हेट पार्ट नाही का तिथं लागले त्याला, आणि 7-8 टाके पडलेत. माझा कसं की मला पण असं हे होतं ना, म्हणजे अटॅक आल्यावानी होतो, मला झटके वगैरे येतं, त्यामुळं मला त्याला बघू वाटेना. आणि याने मला काही खरं सांगा नेमकं लागलंय किती लागलंय कसं तेच मला सांगा. पर तो पडलाय गाडीवरनं पडलाय का सायकलवरनं पडलाय का झाडावरून पडलाय तेच काय मला कन्फर्म नाही. आर्यन घरीच आहे एकटा. आर्यन आणि बाबा दोघं आहेत तिथं. मग यांनी आमच्या आधीच त्याला दवाखान्यात पोच करून त्याचे ते टाके वगैरे घेतलेले होते. आणि सांगणाऱ्यानंच म्हणजे सांगताना असं लई भीती घातली, म्हणजे असं लईच लागले हे ते, म्हणजे त्यात माझं असं काळीज पाक असं फुटून गेले आणि तुटून गेले. त्यामुळं तर काय अजून धाडस होतच नाही त्याच्याजवळ जायची मला. मग आर्यनला म्हणलं, आता फोन केलता आर्यनला म्हणलं तू घाबरू नको आणि बाबांजवळच थांब, माझी बहीण येईल म्हणलं त्यांना जेवण वगैरे घेऊन. आम्ही कामावरनं तर असंच आलो पळून इकडं ना. मला काही म्हणजे कसलं काही असं शॉल वगैरे पण नाही आणला आम्ही संग. त्रिशासाठी एक शॉल नेत असतो आम्ही कामाच्या ठिकाणी, समजा ती झोपली केली तर लागल म्हणून, म्हणजे तिला हातराय वगैरे. ती शॉल फक्त एक आहे, तीच रोहनवर झाकली. आणि मग पूजानं गाडीतूनच फोन केला तिच्या आईबापाला की तुम्ही दवाखान्यात जावा आणि किती लागलं आहे पोराला काय आम्हाला कुणी सांगा. पण त्यांनी असं म्हणजे लईच घाबरवलं आम्हाला, म्हणजे का नाही आमचं घाबरूनच अर्ध जीव सुटलेलं. माझं असं वाटायला रडून पाक नुसतं असं मी वेगळ्याच ह्यामध्ये होतो. आत्ता पण मला एवढं रडू येतं आहे, पण मी कंट्रोल करतो आहे. कारण मी रडलो की ती रडणार आणि ती रडली की हे दोन्ही पोरं रडणार. आणि रोहन समोर जर रडत वगैरे गेलो तर तो अजून जास्त घाबरणार. मस्त लागलो होतो कामाधंद्याला आम्ही मस्त. मी तरी त्यांना सकाळी लई बोललो की दोघं भावांनी भांडणं करू नका, प्रेमानं राहा. काल आता तुम्हाला वाटतंय मी मारलं मी मारलं नव्हताच. मी रोहनला फक्त 2-4 चापट मारल्या. म्हणलं तू का असं भांडणं करतो. तो कसं की आर्यनला मुद्दाम असा चिडवून पळाला. आर्यननं त्याला मारलं की हा त्याच्या मागं जोरात पळाला रोहन. आणि आर्यन काय केलं की घाबरून जोरात पळाला की त्याला दरवाजा लागला पायाला काल. मग ते कसं त्यानं मला एवढं वाटतं की दोघांनी प्रेमानं राहावं म्हणून मी काल त्याला मारलं. आता मला त्यावरती पण खूप कमेंट आल्या की तू चुकीचं आहे, हे आहे ते आहे, कशाला मारला लेकरांना असं तसं. पर भीती म्हणजे त्यांना तर सकाळी त्यांना लई प्रेमानं राहत होते. काल मग त्याला मी तसं केलं ना, त्याच्यानंतर
त्या माझ्या एका भावानं रोहनला म्हणला माशाची भाजी आहे, त्यानं सकाळच पकडून आणलेलं. तर म्हणला रोहनला म्हणला माशाची भाजी ने हो, त्याला जेवायला दिलेलं. मग रोहन काय म्हणजे माझ्यावरती तो रागवलेला होता ना, कारण मी त्याला 2-4 चापटं मारलेला. तरी तो कसा म्हणत होता, पप्पा या की जेवायला, पप्पा या की जेवायला, असं म्हणजे कसं की पप्पा तुम्ही पण या खावा. पुन्हा मी नको करीत गेलो, पुन्हा खाल्लं मी. त्याच्यात मी बसलो की पुन्हा म्हणला आर्यन ये की जेवायला. आर्यनला पण बोलवलं त्यानं. मग कालपासून मग प्रेमानं राहत होते. सकाळी उठले त्यांनी, सकाळी प्रेमानंच, आज पण सकाळी प्रेमानंच होते. आम्ही जाताना मग गाडीजवळ आलेले त्यांनी मला म्हणले पप्पा आम्हाला पैसे दे खायला. मग त्यांना मी दिलं 10 रुपये काढून. म्हणलं काहीतरी खावा हे का, पार्ले वगैरे घेऊन. कसं आहे माझ्याकडं पण सध्या पैसा वगैरे म्हणजे खूप प्रॉब्लेम चालू आहेत कामाचं. पण आत्ता लागलो होतो 5च दिवस भरले हां. आणि मग त्यामुळं तिथं तर माझ्याकडं म्हणजे 5 दिवसात कुठं येणार ना, ते पण नाही आलेले. आणि जरा प्रॉब्लेमच चालू आहेत. मग त्यामुळं का नाही पैसे काय माझ्याजवळ नव्हते, तरी पण मी त्यांना दिलं. आणि मग अचानकच मी त्यांना असं बोललो की दोघांनी भांडणं वगैरे करू नका बरं काय रे म्हणलं. आणि ते पण बोलले की नाही करत. आज लई प्रेमानं बोलले ते. मला गाडीपर्यंत वाट लावायला आलेलं माझ्या दोन्ही लेकरं. मला असं वाईट वाटतंय ना. काय करावं ना, काय नाही झालंय. रोहनच्या तोंडाकडे बघूच वाटेना मला. मी फक्त आता कसं तो बोलतोय बरं काय, पर त्याचं अंग वगैरे सुजलंय. त्याला जिथं लागलंय टाकं घेतलंय तिथं पण सूज आली आहे. म्हणजे मी नाही बघाया, पण तुमची वहिनी म्हणते की सुजलंय. लय देव पण काही संकट आणलं ना लय आणतो. सध्या काय करावं ना काय नाही तसं झालं. पर तो सुखरूप आहे देवाचं. मी आभार पण मानतो की माझ्या बाळाला काय नाही झालं. 1 किलोचं सांभाळलंय मी. लय जीव तर पडतोय माझा. त्याला असं कसं तो जन्माला तेव्हा फक्त 1 किलोचा होता, त्यावर त्याला आम्ही सांभाळ केलंय. तुम्हाला वाटत असेल कोणता बाप आई बाप मारतात लेकराला, पण प्रेम लय असतो त्यांच्यावर. प्रेम पण तेवढंच असतो. दोघांनी फक्त व्यवस्थित राहा. आता पण आर्यन रडायला आहे, त्याचं पण पाय दुखतोय घरून. त्याला आता सकाळी घेऊन येईल. मला आता काय बोलतोय मी ते पण मला काही समजेना. त्यामुळं मी ह्या व्हिडिओला इथंच थांबवतो. बाय.